सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. अखेर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली आहे आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी धक्कादायक बातमी. ती म्हणजे 2006 ते 8 दरम्यान निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ नाही. केंद्र सरकारचा निर्णय पाहूया सविस्तर. तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेललाही क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीकडे देशभरातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागलेले असतानाच केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. केंद्र सरकारच्या नागरी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या सुधारित आश्वासित करिअर प्रगती योजनेच्या नियमांबाबत सरकारने संसदेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या नव्या तांत्रिक स्पष्टीकरणामुळे एका विशिष्ट कालावधीत निवृत्त झालेल्या माजी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर संसदेत नेमका काय निर्णय झाला पाहूया. राज्यसभेत खासदार संजय सिंह यांनी 1 जानेवारी 2006 ते 31 ऑगस्ट 2008 या कालावधीत निवृत्त झालेल्या केंद्र सरकारच्या नागरी कर्मचाऱ्यांना MACP योजनेचा लाभ का दिला जात नाही असा प्रश्न उपस्थित केला होता. यावर केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले की तांत्रिक नियमानुसार हा ठराविक कालावधीतील निवृत्त कर्मचाऱ्यांना या योजनेच्या कक्षेत आणता येणार नाही. यामुळे या माजी कर्मचाऱ्यांना या योजनेअंतर्गत 1 रुपयाही आर्थिक लाभ मिळणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सरकारचा तांत्रिक युक्तिवाद काय आहे? केंद्रीय राज्यमंत्र्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार 6व्या वेतन आयोगाच्या शिफारशीच्या आधारे केंद्र सरकारने MACP योजना 1 सप्टेंबर 2008 पासून लागू केली होती. 1 जानेवारी 2006 ते 31 ऑगस्ट 2008 या 28 महिन्याच्या कालावधीत ही योजना अधिकृतपणे अस्तित्वात नव्हती. त्यामुळे या कालावधीत निवृत्त झालेल्या किंवा सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने हा लाभ देणे नियमाच्या चौकटीत बसत नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. तर MACP योजना नेमकी काय आहे पाहूया. सरकारी सेवेत असताना अनेक कर्मचाऱ्यांना, विशेषतः गट क आणि ड मधील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या मर्यादित संधी मिळतात. अशा कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ही योजना काम करते. सुधारित आश्वासित करिअर प्रगती योजना म्हणजे ही केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुरू केलेली एक विशेष आर्थिक सुरक्षा योजना आहे. सरकारी सेवेत काम करत असताना अनेक कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षे एकाच पदावर काम करावे लागते आणि विभागातील जागांच्या कमतरतेमुळे किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे त्यांना नियमित पदोन्नती मिळत नाही. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांचा पगार एकाच ठिकाणी रोखला जाऊ नये आणि त्याचा कामातील हुरूप कायम राहावा म्हणून केंद्र सरकारने 6व्या वेतन आयोगाअंतर्गत 1 सप्टेंबर 2008 पासून ही योजना लागू केली. या योजनेचा मुख्य उद्देश पदोन्नती न मिळालेल्या कर्मचाऱ्यांना वेळेवर आर्थिक लाभ मिळवून देणे हा आहे. तर या योजनेच्या नियमानुसार जर एखाद्या कर्मचाऱ्याला त्याच्या संपूर्ण सेवा काळात कोणताही नियमित पदोन्नती मिळाली नाही तर त्याला 10, 20 आणि 30 वर्षांनी नियमित सेवा पूर्ण झाल्यानंतर एकूण 3 वेळा आर्थिक श्रेणीवाढ दिली जाते. यामध्ये कर्मचाऱ्यांचे पद किंवा हुद्दा बदलत नाही, परंतु त्याला पुढील उच्च पदाला ग्रेड पे किंवा वेतन स्तर लागू केला जातो, ज्यामुळे त्याच्या पगारात मोठी वाढ होते. जर एखाद्या कर्मचाऱ्यांना 10 वर्षाच्या आत नियमित पदोन्नती मिळाली तर त्याला पहिल्या MACPचा लाभ मिळत नाही. म्हणजेच ही योजना केवळ पदोन्नतीपासून वंचित राहिलेल्या कर्मचाऱ्यांनाच दिली जाते. सध्या 8व्या वेतन आयोगाच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी संघटनांनी हा लाभ 3 ऐवजी 5 वेळा देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा. धन्यवाद.